Good evening, everyone. I welcome you all on the 7th session of Synergy Talks 2020. Today we have the guest speaker, Honorable Advocate Mr. Vijay Latange sir, the Chairman of the school, Mr. Sandipan Reddy, Coordinator of the school, Mr. Tushar Joshi, and the host of today's evening are students from grade 8, Miss Shruti Toke and Miss Saili Munde. I welcome you all on the 7th session of Synergy Talks. Over to you, Shruti. Thank you. Good evening to all. Myself, Shruti Lakshmikant Thuke, studying in class 8 at Synergy National School. It is my honor, more than pleasure, to introduce and welcome our honorable chief guest in this startlingly beautiful evening. I am very glad to know you. Today we have Advocate Mr. Vijay Latange sir with us. Our honorable chairman sir, Mr. Sandipan Reddy, honorable principal ma'am, Mrs. Bhavika Shah, respected coordinator sir, Mr. Tushar Joshi, and all supporting teachers and my dear friends. Very first, let me introduce our chief guest, Mr. Vijay Latange sir. Mr. Vijay sir is practicing since 1996 in Bombay High Court, Aurangabad bench. He is standing counsel for Swami Ramanand Tirth, Marathwada University, Nanded. Sir has also standing counsel for Dr. Babasaheb Ambedkar, Marathwada University, Aurangabad, and for Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune. Even he had standing counsel for Jilla Parishad, Pune. Sir is practicing fields mostly in civil, criminal, educational, and cooperative matter. Besides of this, Sir studied in Pune University, LLM, post-graduation in 1996. Sir has been studied in Indian Law Society, that is ILS, Pune LLB, graduation 1994. Sir has also been in Saraswati Bhuvan Education Society, Aurangabad, graduation in 1991. On the other hand, Sir loves to trek with the gorgeous sights of nature. He is interested in running a marathon and biking, as well as he puts his huge curiosity in reading books. So now, I would like to ask some of the questions to Sir. So, Sir, आपलं बालपण कुठे गेलं आणि तुमचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? मित्रांनो, माझं बालपण, माझ्या शिक्षणाची सुरुवात जी मी केलेली आहे ती कळंब, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आता जे कळंब गाव आहे तिथे एक छोटंसं गाव आहे डिकसळ म्हणून, तिथनं मी माझी सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवातीला माझं पहिलं शिक्षण जे आहे 4थी पर्यंत, मी अभिमानाने सांगू इच्छितो की ते मी आंबेजोगाईला जी योगेश्वरी शाळा आहे तिथे मी 4थी पर्यंत शिकलेलो आहे. आणि 4थी नंतर 4थी ते 10वी ते शिक्षण मी लातूरला व्यंकटेश्वर महाविद्यालय जे आहे तिथं मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. आणि 10वी नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन 11वी 12वी औरंगाबाद इथे सरस्वती भुवन विद्यालय इथं मी पुढील शिक्षण घेतलेलं आहे. शाळेत किंवा कॉलेजमध्ये आपले आवडते शिक्षक कोण होते, त्याचे कारण काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेत माझे आवडते शिक्षक जे होते त्या मराठीच्या आमच्या दाडगे मॅडम म्हणून होत्या. मी ज्यावेळेस लातूर येथे व्यंकटेश विद्यालय येथे जे शिकत होतो त्यावेळेस दाडगे मॅडम हा आम्हाला मराठी विषय शिकवायचा आणि मराठी हा माझा अत्यंत आवडीचा विषय होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची शिकवण्याची शैली जी होती ती खूप ओघवत्या स्वरूपात होती. म्हणजे असं केव्हाच झालं नाही की मॅडमचा क्लास आहे आणि आम्ही विद्यार्थी बोर झालेलो आहे. नाही तर शक्यतो माझ्या बाबतीत तरी असं व्हायचं की गणित हा माझ्यासाठी आवडीचा विषय होता आणि गणिताचा जर क्लास असेल तर मला शक्यतो त्यावेळेस असं वाटायचं की बापरे हा एकदा केव्हा पिरियड ओव्हर होतोय. पण मराठीच्या क्लासची तर मी अत्यंत आवडीने वाट बघायचो, कारण मॅडमची शिकवण्याची शैली, त्यांचा शिकवण्याचा हातखंडा, एखादी कविता असेल तर ती समजून सांगणे आणि त्या विद्यार्थ्यांकडनं त्या कविता पाठ करून घेणे. त्यामुळे मला दाडगे मॅडमचा मराठीचा जो क्लास होता तो आज सुद्धा आठवतो की आम्ही लोक त्या क्लासची वाट पाहायचो.
सर, आपण ॲडव्होकेट बनायचं हे नेमकं कधी ठरवलं आणि तुम्हाला यासाठी कुठून प्रेरणा मिळाली? मित्रांनो, तसं खरं तर पाहायला गेलं तर माझं शिक्षण BSc नंतर झाल्यानंतर औरंगाबादला मी ज्यावेळेस पुण्यामध्ये लॉचं शिक्षण जॉईन केलं त्यावेळेस माझं एक ध्येय होतं की मी लॉ करिअर करत्या वेळेस त्यावेळेस मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम UPSC आणि MPSC याचे पण मी प्रयत्न करत होतो. त्या दरम्यान माझ्या लक्षात असं आलं की लॉ हे करिअर म्हणून हे एक मोठं तुमच्या समोर आव्हान आहे आणि यामध्ये करिअर करणं हे माझी एक आवड आणि हॉबी झाली आणि त्यावेळेसच मी डिसाईड केलं की मला LLB झाल्यानंतर पुढे LLM करून लॉ मध्ये करिअर करायचं आहे आणि ही प्रॅक्टिस मला औरंगाबाद उच्च न्यायालयातच करायची आहे. कारण मी मराठवाड्यातला असल्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना होती की मराठवाड्यातल्या जे काही आपले लोक आहेत त्यांना एक न्याय देण्यासाठी आणि त्या लोकांसाठी काहीतरी करण्याची उमेद घेऊन मी ठरवलं की आपण LLM झाल्यानंतर प्रॅक्टिस ही औरंगाबाद आणि उच्च न्यायालयात चालू करायची. साठी कशा प्रकारची तयारी करावी लागते, अभ्यासक्रम, कलाविधी व अपॉर्च्युनिटी याबाबत आम्हाला जाणून घ्यायचे आहे. हा मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं आपण लॉ फील्ड विषयी जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर आता लॉ फील्ड मध्ये जे करिअर आहे ते करिअर IITच्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये जी एक ओढ आहे त्याबरोबर सुद्धा आज IITian सारखंच लॉ फील्ड कडे बघितलं जातं. त्याच्या मागचं कारण असं आहे की आता लॉ फील्ड मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आवड असेल तर 12वी नंतर त्याला लॉ साठी आता एंट्रन्स एक्झाम आहे. एंट्रन्स एक्झाम 2 पातळीवर होतात. एक एंट्रन्स एक्झाम जी असते ती नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, ह्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ह्या 22 स्टेटमध्ये आहेत. पूर्ण 22 राज्यामध्ये ह्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहेत आणि ह्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची एक वेगळी क्लॅटची एक्झाम असते. ती एक्झाम दरवर्षी मे महिन्यामध्ये असते आणि महाराष्ट्र लेवलला जे आपले लॉ कॉलेजेस आहेत त्या लॉ कॉलेजच्या एक्झाम्स ह्या MSc CETच्या एक्झाम्स असतात. ते प्रत्येक स्टेट आपापल्या पातळीवरती त्या एक्झाम घेतात आणि यामध्ये तुम्हाला सिम्बॉसिस कॉलेज जे आहेत त्यांची वैयक्तिक एक वेगळी एक्झाम आहे किंवा बाकीचे जसे दिल्लीला जिंदाल लॉ कॉलेज आहे, जिंदाल लॉ कॉलेजची एक वैयक्तिक एक्झाम आहे आणि दिल्लीचे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची पण त्यांची स्वतंत्र एक्झाम आहे. अशा तऱ्हेने 12वी नंतर तुम्ही हे 5 वर्षाचं करिअर तुम्ही ऑप्ट करू शकता. ह्या 5 वर्षानंतर तुम्ही जर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मधनं जर बाहेर पडला तर आज तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जसं तुम्ही आज बघता की एक पारंपरिक वकिली आहे की जे आपण सगळ्यांना माहिती की कोर्टामध्ये जाऊन वकील जातो, आर्ग्युमेंट करतो, केस चालवतो. पण याबरोबर दुसऱ्यात सगळ्यात मोठी फील्ड ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब्स जे आहेत ते आज IITianच्या बरोबर तिथल्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये पेमेंट मिळते आणि आज सगळ्यात तरुण मुलांचा ओढा हा कॉर्पोरेट सेक्टरकडे आहे. त्यामुळे तुम्ही ज्याला पारंपरिक वकिली जी आपण म्हणतो की लिटिगेशन फील्ड आहे, लिटिगेशन फील्ड म्हणजे कोर्टामध्ये जाऊन जाणे, आर्ग्युमेंट करणे, हे लिटिगेशन फील्ड झालं. आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कंपन्यामध्ये तुम्ही लॉ झाल्यानंतर तिथे एक नोकरी करणे, ते एक वेगळे फील्ड. अशा 2 तऱ्हेचे फील्ड आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडीने त्या फील्डचा मार्गक्रम करू शकता. त्याचबरोबर देशाबरोबर परदेशामध्येही तुम्हाला लॉ फील्डमध्ये खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. ज्या तऱ्हेने आपण बघतो की आता इंटरनॅशनल आर्बिट्रेशन आहे, एक थोडक्यात जर सांगितलं तर परदेशीय आर्बिट्रेशन हे जे चालतात तर आज वकील आपल्या इकडचे वकील लोक सिंगापूर, कॅनडा, दुबई, चायना अशा प्रत्येक देशामध्ये जाऊन आर्बिट्रेशन मध्ये इंटरनॅशनल लेवलवरती काम करतायत. म्हणजे आज तुम्हाला पूर्ण देशामध्ये कायद्यामध्ये जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही कुठेही जाऊन कायद्याविषयक तिथे आर्बिट्रेशन फील्डमध्ये, त्याचबरोबर इतर अनेक फील्ड आहेत त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. येस सर, आपण किती वर्षापासून प्रॅक्टिस करत आहात आणि नेमक्या कोणत्या प्रकारच्या केसेस अटेंड करता? मित्रांनो, मी 1996 साली ज्यावेळेस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पुण्यामधलं, 1996 नंतर मी औरंगाबाद येथे उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस चालू केली. आज जवळपास 1996 ते 2020 या कालावधीत मी प्रॅक्टिस करत आहे
आज माझ्या प्रॅक्टिसमध्ये हायकोर्टमध्ये मी मोस्ट ऑफ द सिव्हिल, क्रिमिनल आणि कॉपरेटिव्ह ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिस करतो. सिव्हिल दाव्यामध्ये ढोबळ मनाने जर तुम्हा लोकांना माहित असेल की जमिनीविषयी किंवा संपत्तीच्या मालमत्तेविषयी जे काही लिटिगेशन असतं त्याला आपण सिव्हिल मॅटर्स म्हणतो. क्रिमिनल फील्डमध्ये जिथं गुन्हेगारी स्वरूपाचे, फौजदारी स्वरूपाचे दावे असतात ती क्रिमिनल फील्ड असते. आणि कॉपरेटिव्ह फील्डमध्ये ह्या ज्या कॉपरेटिव्ह संस्था आहेत, बँका आहेत, कारखाने आहेत, बाकीच्या इतर वित्तीय संस्था आहेत, या संस्थेचं लिटिगेशन जे चालतं मोस्ट ऑफ त्या फील्डमध्ये मी काम करतो. त्याच तऱ्हेने ज्या शैक्षणिक संस्था आहेत, जसं आता तू वाचत्या वेळेस सांगितलं की मी जे मराठवाडा विद्यापीठ याचा औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये एक स्टँडिंग कौन्सिल आहे, किंवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आहे, त्यांचं जर काय उच्च न्यायालयामध्ये लिटिगेशन असेल तर त्यांच्यातर्फे मी बाजू मांडतो. किंवा औरंगाबाद महानगरपालिका आहे, औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये उच्च न्यायालयामध्ये त्यांचं जे काही लिटिगेशन असतं त्यांच्यातर्फे मी काम बघतो. तसेच अहमदनगर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका यांच्यातर्फे, किंवा मराठवाड्यातील आपली उदगीर नगरपालिका आहे, अहमदपूर नगरपालिका आहे और खुलताबाद नगरपालिका आहे, अशा संस्थेच्या ज्या काही संस्था आहेत, वित्तीय संस्था, त्या संस्थेचं लिटिगेशन औरंगाबाद हायकोर्टमध्ये ज्या असतं त्या तऱ्हेचे सर्व कायदेशीर त्यांच्या बाबीचं काम मी बघतो. तर लॉ डिग्री सोबतच इतर अशा कोणत्या स्किल्स किंवा गोष्टी आहेत ज्या की आपल्या क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या ठरतात? खूप चांगला प्रश्न आहे की जर एखाद्याला खरंच कायद्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, एखाद्याला वकील व्हायचं असेल, तर ते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला वकिलीमध्ये त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्यांनी वाचनाची आवड डेव्हलप करणं आवश्यक आहे. कारण कायद्यामध्ये त्यावेळेस वकिलीमध्ये आपण मराठीमध्ये एक म्हण आहे की वाचाल तर वाचाल, हे तंतोतंत तिथं जुळतो. कारण इथं दररोज सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यामध्ये प्रत्येक जजेस निकाल देत असतात, तुम्हाला त्याविषयी अपडेट राहावं लागतं. त्याचबरोबर तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये असता त्यावेळेस तुम्ही, मी तर म्हणेल की हिरिरीने वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्या. त्याचबरोबर तुमची लिडरशिप डेव्हलपमेंट करा. त्यामुळे पुढच्या विषयामध्ये ज्यावेळेस तुम्हाला वकिलीमध्ये करिअर करायचं आहे तर या गुणांचा कलागुणात तर मी म्हणेल, एखाद्या वेळेस जर एखाद्याला नाटकामध्ये आवड असेल तर त्यांनी शालेय किंवा कॉलेज जीवनामध्ये नाटकामध्ये सुद्धा जरी भाग घेतला तरी त्यामध्ये जी स्टेज डेअरिंग आणि संवाद फेकणे किंवा तुमचं वाक्य चातुर्य, या सगळ्या गोष्टींचा फायदा ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करता, ज्यावेळेस तुमची केस जज समोर प्रेझेंट करता, या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला कळत ना नकळत या गोष्टीचा खूप मोठा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये, शाळेमध्ये ज्यावेळेस शिकता त्यावेळेस तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे पाहणं महत्वाचं आहे की तुम्ही प्रत्येक शाळेतल्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला पाहिजे. ती स्पर्धा, वक्तृत्व असो किंवा नाटक असो किंवा वाचनाची बाबतीत निबंध लेखन असो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये वकिली करता वेळेस किंवा इतर गोष्टी मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रावीण्य मिळाल त्यावेळेस 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. सर, एखादी केस लढत असताना कशा प्रकारे तयारी केली जाते आणि प्रत्येक केसच्या वेळेस आपला दृष्टिकोन कसा असतो? आपण एक असा उदाहरण घेऊ की एक क्लायंट माझ्याकडे केस घेऊन आलेला आहे. तर त्या केसची सुरुवात करताच ज्यावेळेस तो क्लायंट आमच्याकडे केस घेऊन येतो त्यावेळेस आम्ही प्रथमतः त्याच्याकडनं सगळी माहिती सविस्तर त्याच्याकडनं घेतो. ती माहिती घेतेस त्या क्लायंटला जे काही कायदेशीर सांगायचं आहे त्याचबरोबर त्याच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत की नाही बाबा, जे कायद्याशी संलग्न किंवा रिलेटेड असं नाहीच, पण त्याला ज्या काही गोष्टी कायद्याच्या व्यतिरिक्त पण सांगायच्या असतात त्या पण आम्ही त्यांच्याकडनं ऐकून घेतो. त्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला कायद्यामध्ये बसवत्या वेळेस आता सगळ्यात पुढचा जो पार्ट असतो तो वकिलांचा असतो. ज्यावेळेस एखादा क्लायंट येतो आणि सांगतो की सर, माझ्या विरुद्ध खालच्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे आणि आता त्यामुळे मला हायकोर्टमध्ये अपील करायचं आहे, तर त्यावेळेस आम्हाला हे बघावं लागतं की ज्यावेळेस त्या जजनी खालच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये त्याची केस चाललेली आहे किंवा तालुका कोर्टामध्ये त्याची केस चाललेली आहे, त्यावेळेस त्या केसमध्ये त्या न्यायाधीशाने जो निकाल दिलेला आहे तो निकाल देत्या वेळेस त्या दोन्ही वकिलांचा युक्तिवाद किंवा त्यांनी मांडलेले त्यांच्या खालच्या कोर्टची जजमेंट यामध्ये कायदेशीर बाजू खालच्या न्यायालयाने योग्य रीतीने पडताळून पाहिली आहे का, ती करण्यासाठी सगळ्यात मग ज्यावेळेस मी जसं आता तुम्हाला सांगितले की वाचनाचा इथे तुम्हाला फायदा होतो. ज्यावेळेस आम्ही रेग्युलर पाहतो की आमच्याकडे दर आठवड्याला सुप्रीम कोर्टचे निकाल जे येतात त्याचं सुप्रीम कोर्ट विकली
म्हणून एक जनरल असतं, किंवा नेटवरती दररोज ते जजमेंट असतात. आम्ही त्या जजमेंटची पडताळणी करतो की खालच्या न्यायालयाने हा निकाल देत्या वेळेस जो कायदा आहे त्याला अनुसरून सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत का, किंवा तिथं कायद्यामध्ये काही लॅक्युना राहिलेला आहे का. या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या खालच्या वकिलांनी त्यांच्या मांडलेल्या आहेत त्या गोष्टीवरती खालच्या न्यायालयाने जो काही लक्ष द्यायला पाहिजे होतं, त्या कायद्याशी सुसंगत आहेत त्या बघायला पाहिजे होत्या, त्या बघितल्या गेलेल्या नाहीयेत. तर त्यावेळेस आम्ही त्या गोष्टी सर्व बाजूने अभ्यास करून त्याचा हायकोर्टमध्ये अपील करतो, आणि अपील केल्यानंतर त्यावरती सुप्रीम कोर्टचे किंवा इतर न्यायालयाचे त्या अनुषंगाने काय जजमेंट्स आलेले आहेत ते शोधून काढून ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून देतो की खालच्या न्यायालयाने निकाल देतेवेळेस या सगळ्या सुप्रीम कोर्ट किंवा इतर न्यायालयाच्या हायकोर्टच्या निकालाचा जो विचार व्हायला पाहिजे होता कायदेशीर तो न झाल्यामुळे त्यामध्ये जे काही चुकीचा निर्णय झालेला आहे तो न्यायालयाला आपण पटवून देऊन त्यामध्ये पक्षकारातर्फे बाजू मांडतो. धन्यवाद सर. नक्कीच करिअरच्या दृष्टिकोनातून जे काही आपलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना भेटत आहे ते निश्चितच स्वागतार्ह असं असणार आहे. सर, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण याचं महत्व नक्कीच आपण जाणू शकता. तर त्याच अनुषंगाने मागील 15 वर्षापासून सिनियरजी फाउंडेशन हे सिनियरजी नॅशनल स्कूलच्या माध्यमातून अंबाजोगाईमध्ये खूप छान काम करत आहे, आणि त्यानुसारच आम्ही पुढे याला आणखी फॉरवर्ड पुढे केलेलं आहे, आणि या वर्षीपासून आम्ही ज्युनियर कॉलेज स्टार्ट केलेलं आहे सर. आणि त्याचाच सुरुवात म्हणून या 15 तारखेपासून ऍक्च्युली 1 महिन्यापूर्वी आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये फ्री फाउंडेशन बॅच त्या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये घेतली, ज्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद अंबाजोगाईकरांकडून भेटला, आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी 11वी ज्युनियर सायन्स कॉलेजची बॅच सुरू केलेली आहे. त्याची ऍडमिशन प्रोसेस ऍक्च्युली सुरू झालेली आहे. मी आपले फेसबुकवरचे जेवढे काही ऑनलाईन व्ह्युअर्स वगैरे आहेत त्या सर्वांना विनंती करतो की जर आपला कोणी पाल्य असेल किंवा जर आपण इच्छुक असाल तर नक्की सिनर्जी नॅशनल स्कूलशी संपर्क साधा. 11वी फाउंडेशनची बॅच आपली संपली आहे आणि आपण रेग्युलर बॅचेस सुरू केलेल्या आहेत. तर ज्यांची कुणाची इच्छा असेल व्ह्युअरनी त्यांनी नक्की सिनर्जी नॅशनल स्कूलशी संपर्क साधावा. थँक्यू सो मच सर. आपण अनुभवलेल्या एखाद्या इंटरेस्टिंग केसची स्टोरी आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच मित्रांनो, खरं तर असं बघायला गेलं तर आमच्या दृष्टीने प्रत्येक केस इंटरेस्टिंग असते, पण तरी त्यातल्या त्यात सांगायचं झालं तर माझा म्हणजे जो अनुभव आहे तो मी सांगेल की माझ्याकडे एक केस होती ज्यामध्ये लातूरची एक बीएडची विद्यार्थिनी होती जिने बीएडच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला होता. बीएडच्या परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर तिची एक्झाम जी होती ती लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तिला हॉल तिकीट देण्यात आलं. पण हॉल तिकीट दिल्यानंतर तिला असं सांगण्यात आलं की काही टेक्निकल गोष्टीमुळे तिला आता परीक्षेला अपेअर होता येणार नाही. हे ऐकल्यानंतर त्या विद्यार्थिनीने ताबडतोब हायकोर्टमध्ये धाव घेतली आणि तिने माझ्याशी संपर्क साधला की सर, माझी परीक्षा आता उद्या चालू होणार आहे, पण मला आज असं सांगण्यात आलेलं की बाबा मला उद्या परीक्षेला बसता येणार नाही कारण फॉर्म भरताच त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी राहिलेल्या आहेत. हे ऐकल्यानंतर आमच्याकडे जे काही कमी अवधी होता त्यामध्ये त्या काळात आम्ही आमचं पिटिशन ड्राफ्ट करून आम्ही माननीय न्यायालयाला सकाळी, कारण आमच्या न्यायालयामध्ये एक वेळ असते सकाळी 10:30च्या दरम्यान तुम्हाला जर एखादं पिटिशन असेल तर ते कोर्टासमोर मांडावं लागतं की अशी माझी अर्जन्सी आहे, आणि कोर्ट मग त्यात तुम्हाला जर अर्जन्सी असेल तर लगेच 2:30 वाजता वेळ देतो. तर हे या दरम्यान ती मुलगी माझ्याकडे जेव्हा आली त्यावेळेस दुपारचे 2:30 वाजले होते. त्या दरम्यान आम्ही पिटिशन दाखल करून 2:30 वाजता आम्ही कोर्टाला विनंती केली सर अशी उद्या सकाळीच त्या मुलीची एक्झाम आहे आणि ह्या टेक्निकल गोष्टीवरती त्या मुलीला परीक्षेला बसून देण्यात येत नाही. ही सगळी अर्जन्सी पाहिल्यानंतर जस्टिस देशपांडे यांनी ते प्रकरण 4:30 वाजता त्यांच्या चेंबरला ठेवलं. चेंबरला ठेवून त्यांनी सरकारी वकिलाला बोलून त्या आमच्या दोघांच्या सगळ्या गोष्टी न्यायिक गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी 4:30 वाजता सरकारी वकिलांना तोंडी सूचना दिल्या की आता 4:30 वाजता तुम्ही स्टेट बोर्डला फोन करून सांगा की त्या मुलीची लगेच दुसऱ्या दिवशी स्वतंत्र परीक्षेला बसण्याची व्यवस्था करा आणि तिला परीक्षेला बसू द्या. आणि तो 4:30 वाजता निकाल आम्ही घेऊन बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस मी त्या मुलीला सांगितलं की कोर्टाने तुझा निकाल हा तुझ्या बाजूने देऊन तुला उद्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिलेली, त्यावेळेस त्या मुलीच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू होते ते बघितल्यानंतर मी जी काही त्या दिवसात मेहनत घेतली, खरंच मला असं वाटलं की मी आज कुणाला तरी खऱ्या अर्थाने एका विद्यार्थ्याला न्याय देऊ शकलो. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मला नंतर कळालं की ती विद्यार्थिनी माझ्या आता टचमध्ये होती.
तिने नंतर भविष्यामध्ये लॉ हा विषय घेऊन कायद्यामध्ये LLM ही डिग्री करून आज ती लातूरच्या न्यायालयामध्ये एक चांगली विधिज्ञ म्हणून तिथं प्रॅक्टिस करत आहे. आणि मित्रांनो, हा एक माझ्या आयुष्यातला म्हणजे मला भावलेला एक केसचा प्रसंग आहे. सर, आपण ट्रेकर आहात. ही आवड आपण कशी जोपासली आणि याबाबतचा एखादा अनुभव आमच्याशी शेअर कराल? नक्कीच मित्रांनो, खरं तर ही ट्रेकची जी आवड आहे, मी म्हणेल की शालेय जीवनापासून म्हणण्यापेक्षा माझ्या वडिलांकडनं किंवा माझ्या फॅमिलीकडनं व्यायामाचं महत्व मला वेळोवेळी सांगण्यात आलं होतं. मी पाहत होतो की माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे त्यांना पहिल्यापासून व्यायामाची आवड होती. त्यामुळे सकाळी उठून फिरायला जाणे आणि ट्रेकला जाणे या सगळ्या गोष्टी तर मी त्यांच्याकडनं शिकलो होतो. पण नंतर जसं मी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये गेलो तर त्या तऱ्हेचा मला मित्रांचा ग्रुप मिळाला. त्यांच्याकडनं आम्ही विविध ट्रेक केले. आमचा सगळ्यात स्मरणीय ट्रेक म्हणजे मी सांगेल की वासोट्याचा ट्रेक. ज्या ट्रेकमध्ये आम्ही लोक पुण्यावरनं वासोट्याला गेलो होतो आणि वासोट्याच्या ट्रेकमध्ये तुम्हाला बामणोलीला उतरून तिथं बोटीने आतमध्ये किल्ल्यामध्ये त्या जंगलात सोडतात. आज वासोटा म्हणजे तुमच्या दृष्टीने जे जावळीचं जंगल आहे, जर तुम्ही ऐकलं असेल की आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये जावळीच्या जंगलामध्ये शिवाजी महाराजांनी खूप मोठी लढाई केलेली आहे, तिथं घनघोर युद्ध झालेत मराठ्यांचे, तर तो घनदाट परिसर. त्या ट्रेकमध्ये आम्ही गेल्यानंतर ती बोट तुम्हाला एकदा संध्याकाळी सोडून गेली की सकाळीच परत घ्यायला येते. संध्याकाळी त्या जंगलात राहणे, तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की या जंगलामध्ये बाबा खूप हिंस्र प्राणी आहेत, अस्वल आहेत आणि संध्याकाळी तिथे झोपण्याची सोय म्हणजे तिथल्या दगडी गुहा. आणि मला आनंद वाटतो की यामध्ये तुमच्या संस्थेचे चेअरमन रेड्डीपान सर हे पण आमच्यावर त्या ट्रेकला होते. ते पण खरं तर आमचे त्या ट्रेकची जे कॉलेजच्या जीवनापासून ते आम्हाला प्रेरणा देणारे स्थान आहे ट्रेकच्या बाबतीत. आणि त्या ट्रेकमध्ये आम्ही रात्री तिथं मुक्काम केल्यानंतर रात्री स्वतः स्वयंपाक करून स्वतः जेवणे आणि तो पूर्ण गड रात्री चढणे हा एक आमच्यासाठी खूप स्मरणीय म्हणजे खूप छान अनुभव होता. आणि पूर्ण रात्र राहून दुसऱ्या दिवशी आम्ही रात्रभर ट्रेक करून सकाळी परत ती बोट ज्यावेळेस घ्यायला आली त्याच बोटीने आम्ही परत पुण्याला पोहोचलो. तर प्रोफेशन आणि तुमचे इतर इंटरेस्ट याचा बॅलन्स तुम्ही कसा मेंटेन करता? हा मित्रांनो, खरंच छान प्रश्न आहे. खरं तर तुम्हाला प्रोफेशन आणि इतर इंटरेस्ट यामध्ये बॅलन्स करणं खूपच आवश्यक आहे. कारण तुमच्या प्रोफेशनमध्ये जर तुम्हाला खूप आयुष्यात यश कमवायचं असेल तर मी म्हणेल की त्याबरोबर तुमचे जे इंटरेस्ट आहेत जर त्यामध्ये तुम्ही चांगला वेळ दिला तरच तुम्ही तुमच्या प्रोफेशनवर कॉन्सन्ट्रेट करू शकता. जसे की मला ट्रेकिंगचा बायकिंगची आवड आहे. मित्रांनो, मी जेव्हा कधी एक सकाळी समजा रविवारी माझी जी वेळ आहे त्यावेळेस दर रविवारी आम्ही पुणे इथं औरंगाबाद विद्यापीठामध्ये गोगा टेकडी आहे, एक छोटासा ट्रेक करून येतो. मी ट्रेक करून आल्यानंतर हा रविवारचा जो वेळ आहे तो सकाळचा वेळ मी हा फक्त माझ्या ट्रेकिंग ह्या आवडीसाठी आणि मॅरेथॉन मी जो पळतो त्यासाठी ठेवलेला आहे. इतर दिवशी रोज सकाळी मी पहाटे 5ला उठून 5 ते 6 हा माझा वेळ म्हणजे मी माझ्या हेल्थसाठी दिलेला आहे, ज्यामध्ये माझे आवडीचे मॅरेथॉन आणि इतर एक्सरसाइज ह्या करतो. त्यामुळे जर तुम्हाला आवड असेल तर दिवसातला 1 तास प्रत्येकाला हा काढावाच लागेल आणि तो काढता येतो. पण तुमची ती आवड तुम्ही जोपासणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमचा फायदा हा 2 गोष्टी आहे त्याच्यामध्ये. ह्या आवडीमुळे एक तर तुम्ही फिजिकली फिट राहता, मेंटली फिट राहता आणि माझ्या प्रोफेशनमध्ये मी 100% त्यामुळे डिव्होशन देऊ शकतो. म्हणजे या गोष्टी हा माझ्या व्यवसायाला पूरकच आहेत. मी तर असं म्हणेल की प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा एक व्यायामाची किंवा त्याला जो आवडेल तो व्यायाम, ट्रेकिंग, बायकिंग, रनिंग, जो कोणता व्यायाम जो असेल प्रत्येकाने करायला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही व्यवसायामध्ये कोणत्याही प्रोफेशनमध्ये तुम्ही त्यामध्ये 100% आउटपुट देऊ शकाल. त्यामुळे जर तुम्ही दिवसातला फक्त 1 तास जरी दिला तरी तुमचे सगळे छंद तुम्ही जोपासू शकता. मी हे सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्राला प्रकर्षाने सांगू शकेन. एक मिनिट सर, एक्सक्यूज मी सर, आपल्या व्ह्युअर्स कडून एक क्वेश्चन आलेला आहे सर. कदाचित तुमची स्टोरी त्यांना खूप आवडलेली आहे सर. त्यांची अशी इच्छा आहे की आणखी एखादी जर कुठली तुमची केसशी रिलेटेड कुठली इंटरेस्टिंग स्टोरी असेल तर तुम्ही आमच्याशी शेअर करावा, असा व्ह्युअर कडून क्वेश्चन आलेला आहे. नक्कीच. तशा स्टोरी भरपूर आहेत, पण तुमच्यासाठी जे सामान्य लोकांसाठी इंटरेस्टिंग आहेत
त्या बाबतीत एक आणखी दुसरी स्टोरी सांगेल. ती अशी आहे की एक नवरा बायको या दोघांची केस आहे. त्यामध्ये नवरा बायको या दोघांचं वैयक्तिक मतभेद असल्यामुळे त्यांचं सुखकर जीवन हे जमत नव्हतं. त्यामुळे दोघांनी हे म्युच्युअली डिवोर्स घ्यायचा ठरवला. पण म्युच्युअली डिवोर्स घेतल्यानंतर कायदेशीर बाबी अशा असतात की त्यांना जे अपत्य आहेत, त्यांना 2 लहान मुलं होते, एक मुलगा आणि एक मुलगी. तर त्यांची कस्टडी जी आहे ती कुणाकडे द्यायची. नवऱ्याची इच्छा अशी होती की मुलगा आणि मुलगी हे दोन्ही नवऱ्याकडे राहतील आणि मातेची इच्छा होती की नाही, मी आई असल्यामुळे त्याची कस्टडी माझ्याकडे पाहिजे. हे भांडण न्यायालयामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून हायकोर्ट पर्यंत आलं. डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये असं सांगण्यात आलं की वडील हे कमवते आहेत, त्यामुळे त्यांच्याकडं मुलं जे आहेत त्यांची कस्टडी, मुलाची कस्टडी वडिलांकडे देण्यात यावी. पण माझ्याकडे जी तिची आई आली होती, तिची व्याकुळता अशी होती की बाबा आज ते मुलं मायनर आहेत, त्यांना आईचं प्रेम पाहिजे आणि मुलाच्या संगोपनामध्ये आईचा हा मोठा वाटा असतो. आणि ज्यावेळेस ती मुलगी असेल तर तिला, ती मायनर मुलगी मेजर होईपर्यंत तिला आईच्या सहवासाची अत्यंत आवश्यकता आहे. पण या गोष्टीचा कुठेही खालच्या कोर्टाने उहापोह न करता त्यांना सांगण्यात आलं की नाही, वडील हे कमवते आहेत, आई जरी घरी प्रायव्हेट ट्युशन घेत असतील तरी वडिलांकडे इन्कम सोर्स असल्यामुळे त्याची कस्टडी वडिलांकडे देण्यात यावी. मग या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय उच्च न्यायालयासमोर हे प्रकरण घेऊन गेलो. माननीय उच्च न्यायालय प्रकरण घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्या मुलाला आणि त्या मुलीला दोघांनाही कोर्टात बोलून घेतलं. आणि कोर्टात बोलून घेतल्यानंतर मला आठवतं की जस्टिस गवई, जे आता सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीश आहेत, त्यांनी त्या मुलाला आणि मुलीला स्वतंत्र त्यांच्या चेंबरमध्ये बोलवलं. त्यांच्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी त्यांच्याशी पर्सनली, आम्हा दोन्ही वकिलांना चेंबरच्या बाहेर उभे करून त्यांनी स्वतः त्या मुला आणि मुलीशी बोलले. आणि बोलल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं की तुम्हाला आईकडे राहायचंय का वडिलांकडे राहायचंय. त्यांनी त्या कायद्याबरोबर त्यांनी त्या मुलांचेही मत जाणून घेतले. त्यानंतर ते वैयक्तिक त्या आईशी बोलले आणि वडिलांशी बोलले. आणि त्यांनी नंतर त्यामध्ये असा निकाल दिला की खालच्या कोर्टाचा निकाल त्यांनी रद्दबातल ठरवून सांगितले की नाही, आज मुलं आणि मुली हे मायनर आहेत, आज त्यांना त्यांच्या आईची जास्त आवश्यकता आहे आणि जोपर्यंत ते मेजर होत नाहीत तोपर्यंत त्यांची कस्टडी आईकडे द्यावी आणि वडिलांनी त्यांच्या संगोपनाचा खर्च करावा. आणि मेजर झाल्यानंतर मग त्यांना त्यांची जी इच्छा असेल मुलाची किंवा मुलीची, त्यानंतर ते ठरवतील कुणाकडे द्यायचा. त्यामुळं त्या आईच्या डोळ्यात एवढे आनंद अश्रू आले ज्यावेळेस ही कस्टडी त्यांच्याकडे दिली. अक्षरशः म्हणजे त्यावेळेस मला असं वाटलं की आज जो काही खऱ्या अर्थानं आपण लोकांना न्याय देतो, कारण त्या मातेकडे पहिल्यांदा असं जाणवलं की त्या मुलांसाठी तिची जी व्याकुळता होती त्या कोर्टाच्या एका निर्णयामुळे त्या मुलाची आणि मुलाची कस्टडी त्या मातेला मिळाली. ही एक माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातली आणखीन एक इंटरेस्टिंग आणि एक चांगली केस आहे की ज्यामध्ये मला वाटलं की मी खऱ्या अर्थाने त्या मातेला मी एक न्याय देऊ शकलो. Thank you so much, sir. One more question from viewers. Who inspired you to become a advocate? Really a very good question. In fact, my father, he was in a police department, and when he used to visit to the High Court, he used to see so many advocates. They are working over there, and from that day they have decided yes, my son, he wanted to become a lawyer, and they inspired me. And from that I have decided I want to become a lawyer, and I have joined legal profession, and now I am become lawyer and successful lawyer. Sir, you are a book reader, so आपले आवडते पुस्तक कुठले आणि आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही कोणते पुस्तक वाचण्यास सजेस्ट कराल? मित्रांनो, आज तुम्ही विद्यार्थी म्हणून मी सांगेल की वाचनाची आवड ज्यावेळेस तुम्ही डेव्हलप करता त्या सगळ्यात अगोदर तर मी असं सांगेल की तुमच्या आवडीचं कोणत्याही तुम्ही गोष्टीच्या पुस्तकापासून तुम्ही सुरुवात करा. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये वाचण्याची आवड निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचणार नाहीत. तर तुम्हाला आवडेल ते गोष्ट, मी तर म्हणेल की गोष्टीचं एखादं पुस्तक वाचा, तुम्ही त्यापासून तुम्ही सुरुवात करा आणि ती हॉबी डेव्हलप झाल्यानंतर मग तुम्हाला आवड असलेला विषय, जसं आता माझी वाचण्याची आवड जी आहे, मी वकील असल्यावेळेस मोस्ट ऑफ द वेळेस मी कायद्याची पुस्तकच वाचतो आणि इतर वेळेस मग मला आवडतात ते साहित्यिक, जसं मी पु ल देशपांडेचे पुस्तक वाचतो, व पु काळेंचे पुस्तक वाचतो.
पण मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही विवेकानंद वाचा, लोकमान्य टिळकांचे पुस्तकं वाचा, गांधीजींचे पुस्तक वाचा, कारण यांचे विचार तुम्हाला पुढे आयुष्यामध्ये खूप मोठे मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या विचारामुळे तुम्हाला कळेल की आयुष्यामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर त्यांनी कशा तऱ्हेने त्याच्यामध्ये खूप खडतर परिश्रम घेतलेले आहेत, कशा तऱ्हेने त्यांचा आयुष्याचा पाया रचलेला आहे. माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ हे गांधीचं तुम्ही पुस्तक वाचा, त्यामध्ये तुम्हाला खूप गोष्टी कळतील. लोकमान्य टिळकांचं पुस्तक वाचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुस्तक वाचा, शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचं खूप छान पुस्तक आहे. तर अशा तऱ्हेचे पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल. विवेकानंदाचे पुस्तक वाचा, विवेकानंदाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप खूप चांगले विचार त्यांचे वाचायला मिळतील. तर तुम्ही मॅरेथॉन्स करत आला आहात, तर तो अनुभव ऐकायला आम्हाला आवडेल. मित्रांनो, आता मॅरेथॉन विषयी सांगायचं झालं तर मी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की खरं तर मॅरेथॉनची सुरुवात मी कशी केली. मी तर सांगेल की याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठा वाटा माझ्या सहचारणीचा, माझ्या मिसेसचा आहे, की जी अगोदर मॅरेथॉन करायची आणि जिने मला प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतर मी मॅरेथॉन करायला लागलो. मित्रांनो, माझ्या लक्षात आलं की सुरुवातीला मी मॅरेथॉन 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशी पळायचो, पण आज मी हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर पळतो. मॅरेथॉन पळत्या वेळेस माझ्या एक लक्षात आलं की ज्यावेळेस तुम्ही 1 किंवा 2 तास ही मॅरेथॉन पळत असता त्यावेळेस तुम्ही तुमचा स्वतःबरोबर एक संवाद साधत असता. त्या 2 तासामध्ये तुम्ही आणि तुम्हीच असता आणि तुमच्या डोक्यात असलेले विचार. त्यामुळे तो जो एक सुंदर वेळ असते ना, ज्यावेळेस 1-2 तास तुम्ही मॅरेथॉन पळता, स्वतःचे एक संवाद साधता, तुमच्या डोक्यातले विचार, तुमच्या स्वतःबरोबर होत असलेले हितगुज, या 2 तासात तुम्हाला एवढी मोठी एनर्जी देऊन जातं. आणि ज्यावेळेस ती मॅरेथॉन तुम्ही कम्प्लीट करता, ज्यावेळेस तुम्ही मॅरेथॉन पूर्ण करता अपार्ट फ्रॉम टाइम, ज्यावेळेस तो तुम्हाला आनंद मिळतो, जी एनर्जी मिळते, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा आनंद आणि एनर्जी तुम्ही लाखो रुपये जरी खर्च केले तरी तुम्हाला कुठेच मिळू शकत नाही. त्यामुळे मॅरेथॉन पळणं म्हणजे मी सांगतो की तुम्ही स्वतःशी केलेला हा संवाद आहे. आणि तो संवाद ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी कराल त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तो खरंच आनंददायी आहे. तुम्ही स्वतःशी केलेला संवाद, त्यामधून तुम्हाला एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणजे मी 21 किलोमीटर मॅरेथॉन पळून आल्यानंतर त्या दिवशी दिवसभरात एवढा उत्साही असतो की मलाही जाणवतं की एवढी पळाल्यानंतर पण ही पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आणखी जास्त डेव्हलप होते. त्यामुळे मी म्हणेल की प्रत्येकाने पळणे, चालणे किंवा योगा जे काय असतील त्या गोष्टी करणे खूप आवश्यक आहे आणि स्वतःशी संवाद साधणं खूप आवश्यक आहे. सर, वन मोर क्वेश्चन फ्रॉम व्ह्युअर्स साइड ऑल्सो. सर, प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये मेंटर कुठेतरी एक महत्वाचा रोल पे करत असतो. तर तुमच्या क्षेत्रामध्ये असा तुमचा मेंटर कोण आहे की ज्याला पाहून तुम्हाला तुमचे गोल्स अचीव्ह करण्यासाठी मोटिवेशन मिळतं सर? मित्रांनो, खरं तर माझा मेंटर मी सांगेल की माझे सिनियरच होते. मी सुरुवातीला ज्यांच्याकडे प्रॅक्टिस केली, मी ज्यावेळेस वकील झालो त्यावेळेस माझे सिनियर जे जस्टिस SV देशमुख, ज्यांच्याकडे मी प्रॅक्टिस केली 2000 पर्यंत, त्याच्यानंतर ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 12 वर्षे त्यांनी उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं आणि ते आता सुप्रीम कोर्टमध्ये वकील म्हणून, सिनियर कौन्सिल म्हणून काम करतात. आज सुद्धा ते माझे मेंटर आहेत. कारण आज या वयात मी त्यांच्याकडे बघतो त्यांची एनर्जी, आज सुद्धा ते जवळजवळ 10 ते 11 तास त्यांचं वाचन आणि ह्या वयामध्ये तरुण मुलांना लाजवेल अशी त्यांची सुप्रीम कोर्टमध्ये त्यांची एनर्जी आहे. मी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टमध्ये जातो त्यावेळेस आज सुद्धा त्याच उत्साहाने आमच्या तरुणाला लाजेल, त्या उत्साहाने त्यांची आज प्रॅक्टिस चालू असते. त्यामुळे मित्रांनो, खऱ्या अर्थाने माझे मेंटर म्हणाल तर माझे सिनियर जस्टिस SV देशमुख आज जे सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात ते माझे मेंटर आहे. सर, आणखीन एक आपल्या व्ह्युअरचा प्रश्न आलेला आहे. व्हॉट शुड वी डू टू बी सक्सेसफुल इन लाईफ? Really a good question. Means I can say that if somebody want to successful in life, first thing he should be very honest with his goal, because one has to decide what is the true meaning of life, because we are the visitors on this planet. We are here for 90 or 100 years. At the very most, during that period, we must try to do something good, something useful with our lives. If you are contribute to others, people's happiness, you will be find the true goal and the true meaning of life. थँक्यू सर. सर, आपण फिटनेस बाबत खूप जागृत आहात, तर मग याबाबत आम्हाला तुम्ही काही टिप्स द्याल?
मित्रांनो, फिटनेसच्या बाबत मी तर म्हणेल की आज आपण ही जी परिस्थिती बघतोय, कोरोना व्हायरस किंवा कोविड-19, खरं तर ह्या गोष्टीने आपल्याला प्रत्येकाला शिकवलं की फिटनेस हा तुमच्या आयुष्याचा किंवा दररोजच्या दैनंदिनचा एक भाग आहे. जसं आपण सकाळी उठल्यानंतर पहिला ब्रश करतो, त्याप्रमाणे मी तर सांगेल की आपला ब्रश झाल्यानंतर दुसरं जर काही काम करायचंय तर तुम्ही तुमचा आवडेल तो कोणताही व्यायाम, योगासनं घ्या, चालणे घ्या, फिरणे घ्या, प्राणायाम, एरोबिक्स घ्या किंवा लहान मुलांना ज्यांना कोणाला नृत्याची आवड आहे मी तर म्हणेल तो करा. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या दिवसातला कमीत कमी 1 तास हा तुम्ही द्यायला पाहिजे. कारण आज प्रत्येकाला जाणवलंय किंवा आपण ऐकतोय की जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर तुम्ही ह्या व्हायरसशी लढू शकता. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाला फिट राहणे हे आवश्यक आहे. किंवा आपण डॉक्टरकडनं ऐकतोय की जो फिट आहे तो सध्या फिटेस्ट इज द सर्वाइव्ह, हे आपण जे म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर तुमची बौद्धिकता किंवा मानसिक आकलन शक्ती जर वाढवायची असेल, मी तर म्हणतो तुम्ही जर स्ट्रॉंगली मेंटली आणि हेल्थ या 2 गोष्टीकडे जर तुम्ही प्रकर्षाने लक्ष दिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा देह आणि तुमचा गोल तुम्ही गाठू शकाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप प्रगती कराल. तर ऍज अन ऍडव्होकेट म्हणून आपल्यासाठी कोणत्या स्किल्स किंवा इतर गोष्टी महत्वाच्या आहेत? मित्रांनो, सगळ्यात अगोदर तर सांगेल ऍज अन ऍडव्होकेट म्हणून हार्ड वर्क करणे हे त्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. दुसऱ्यात महत्वाचं म्हणजे वाचन हा तुमच्या आयुष्याचा एक भागच बनला पाहिजे. आणि तिसरी सगळ्यात म्हणजे सातत्य. असं व्हायला नाही पाहिजे की आज माझ्याकडे काही काम नाहीये त्यामुळे मी आज वाचलं नाही. मी तर सांगेल की तुम्ही दररोज एक कोणतंही स्टोरी बुक, काहीतरी तुमच्या आवडीचा पेपर मधला लेख किंवा तुमच्या आवडीची कोणतीही गोष्ट वाचा आणि ते वाचण्याचं सातत्य ठेवा. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीची चिकाटी की नाही, मला या गोष्टीमध्ये सातत्य ठेवून त्यामध्ये मला परिपूर्णता मिळवायची आहे, हे गुण तुम्ही ज्यावेळेस अंगी बाळगाल त्यावेळेस नक्कीच मी म्हणेन वकिली याच फील्डमध्ये नाही तर प्रत्येक आवडीच्या फील्डमध्ये तुम्ही त्यामध्ये प्रयत्नपूर्वक सातत्य आणि कठोर परिश्रम करून तुमचं ध्येय नक्की गाठू शकाल. सर, सर्वात महत्वाचा प्रश्न जो की सध्या सर्व व्ह्यूअर्स विचारू इच्छित असतील, मी एक ऍडव्होकेट कसा बनू शकतो? मित्रांनो, मी परत सांगेल की जर मी एक ऍडव्होकेट कसा बनू शकतो, यासाठी जे तुम्ही विद्यार्थी आता तुमचं शिक्षण घेत आहेत त्यामध्ये जर तुम्हाला ऍडव्होकेट होण्याची कुणाची जर मानस असेल तर मी सांगेल की त्यांनी सर्वात अगोदर सुरुवात करा की तुमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत स्कूलमध्ये, प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. जसं की वक्तृत्व स्पर्धा आहे, दुसरं की तुमची नाटकाची ऍक्टिव्हिटी असेल त्यामध्ये भाग घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला सक्सेसफुल ऍडव्होकेट व्हायचं असेल तर त्यासाठी कठोर मेहनत याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. तुम्हाला सातत्य बाळगायला पाहिजे आणि त्यासाठी 12वी नंतर तुम्हाला जो 12वी नंतर 5 वर्षाचा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी जी आहे तिथे एक 5 वर्षाचा डिग्री कोर्स असतो. त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. ते प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला अगोदर ज्या दैनंदिन करंट इव्हेंट्स किंवा जे हिस्ट्री, मॅथ्स या गोष्टीचा तुमचा आता बेस आहे 8वी पासून तो 10वी पर्यंतचा, त्या सर्व एक्झाम्स मध्ये तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह तऱ्हेच्या एक्झामचा जो अभ्यास करतो त्या तऱ्हेचा तुमचा तो बेस आहे. आणि नॅशनल लॉ स्कूलसाठी तो एक क्रायटेरिया आहे की तुम्ही जी नॅशनल लॉ स्कूल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज 22 नॅशनल लॉ स्कूल आहेत, त्यामध्ये प्रत्येक जणाला ऑल ओव्हर इंडियामध्ये ज्या 22 नॅशनल लॉ स्कूल आहेत त्यामध्ये जसे आपण IIT ची रँकिंग असेल तशीच नॅशनल लॉ स्कूलची पण रँकिंग आहे. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, बेंगलोर नंबर 1 आहे, हैदराबादचं नालसार नंबर 2, कलकत्ता नंबर 3 किंवा त्या गांधीनगर आहे, इतर नॅशनल लॉ स्कूल आहेत, मुंबई आहे. तर त्या प्रत्येक स्कूलची एक रँकिंग असते. पण तिथे नंबर लागण्यासाठी तुम्हाला जो आता नॅशनल लॉ स्कूलची एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया तुमची मुलं बसतात. त्यामध्ये जो टॉप मोस्ट पहिले 50 मुलं असतात ते मोस्ट ऑफ दी नॅशनल लॉ स्कूल बेंगलोर आउट करतात.
तर त्यासाठी आजच तुम्हाला तो जर बेस करायचा असेल तर तुम्ही तुमचं जनरल नॉलेज आणि तुमचे जे बेसिक आज तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत जे एक्झामचे बुक्स रीड करतायत ती वाचण्याची हॉबी तुम्हाला ठेवायला पाहिजे आणि दररोज पेपर रीडिंग या गोष्टी करायला पाहिजेत. या जर गोष्टी तुम्ही आजपासून करत राहिलात तर भविष्यामध्ये मी नॅशनल लॉ किंवा तुमच्या MSCT महाराष्ट्र स्टेटचे जे लॉ स्कूलचे एक्झाम्स आहेत त्या तुम्ही नक्कीच चांगल्या तऱ्हेने पास करून तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवू शकाल. What message would you like to give our students? Friends, just I will tell that means a message for students is I will say that never give up. No matter what is going on, never give up. Develop the heart. Too much energy in your country is spent developing the mind instead of heart. Develop the heart. Be compassionate, not just to your friend, but to everyone. Be compassionate. Work for peace in your heart and in your world. Work for peace. And I say it again, never give up. No matter what is happening, no matter what is going on around you, never give up. थँक्यू सो मच सर. अतिशय सुंदर मेसेज असा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे आणि नक्कीच नेव्हर गिव्ह अप ही खरंच महत्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि जर आपण सातत्य ठेवलं तर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली आणि सातत्य ठेवलं तर आपण ध्येय निश्चितच गाठू शकतो. तुम्ही एक जिवंत उदाहरण आहात सर या ध्येय गाठीचं आणि एक सक्सेसफुल ऍडव्होकेट म्हणून आज तुमची ख्याती आहेच आहे. आणखीन एक प्रश्न आलेला आहे सर व्ह्युअर कडून की कधी कधी असं होतं की काही केसेसमध्ये तुम्हाला काय डिफिकल्टी आलेल्या आहेत सर त्या केस रिझॉल्व्ह करताना, ते आमचे व्ह्युअर जाणू इच्छित आहेत. मित्रांनो काय होतं, कधी कधी ज्यावेळेस तुमच्याकडे काही केस येतात त्यावेळेस आमच्याकडे जर असं गृहीत धरा की एखादा अडाणी क्लायंट आहे की आपण ज्याला म्हणतो की लिहिता वाचता येत नाही, अशा क्लायंटला ज्यावेळेस आम्ही त्यांना माहिती विचारत असतो एखाद्या केस विषयी तर त्याच्या असं लक्षात येतं की त्याला काही त्याच्याकडे महत्वाचे कागदपत्र असतात जुने, जे कागदपत्र खालच्या कोर्टामध्ये त्यांच्याकडनं अनावधानाने किंवा त्याला कायदा कळत नसल्यामुळे किंवा इतर काही लोकांच्या चुकीमुळे ते कोर्टासमोर गेलेले नसतात. पण ते कागदपत्र एवढे महत्वाचे असतात की आज जर ते कागदपत्र कोर्टासमोर गेले असते तर त्याला त्याच्यावरती न्याय मिळू शकला असता. त्यावेळेस आमच्या असं लक्षात येते की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्यावेळेस तुमच्याकडे एखादा जर क्लायंट जो अशिक्षित आहे तुमच्याकडे येतो तर पहिलं त्याला तुम्ही एवढं कम्फर्टेबल करायला पाहिजे की त्याला प्रत्येक एक छोटी मोठी गोष्ट सांगण्यासाठी उद्युक्त करायला पाहिजे. त्याला अडवायला नाही पाहिजे की नाही मी सांगतोय तेवढंच सांगायला पाहिजे किंवा मी सांगतोय तेच सांग. तर त्याला विचारायला पाहिजे की या व्यतिरिक्त तुझ्याकडे आणखीन काय गोष्टी आहेत किंवा काय कागदपत्र आहेत की जे तुला वाटतं की नाही ते कोर्टासमोर जायला पाहिजे किंवा ते कोर्टाला दाखवायला पाहिजे. अशा वेळेस तो क्लायंट असे खूप सारे कागदपत्र आमच्या समोर ठेवतो, सांगतो की नाही सगळे जुने कागदपत्र आहेत हे खूप काही कामाचे नाहीत. त्यावेळेस आम्ही सांगतो की नाही ते आम्हाला दाखवा. त्यावेळेस असं लक्षात येते की त्या खूप काही कागदपत्रामध्ये असे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात की जे जर त्यांनी खालच्या कोर्टामध्ये प्रोड्यूस केले असते तर आज तो क्लायंट त्याची केस तो जिंकला असता. फक्त त्याच्या अज्ञानामुळं किंवा त्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते कागदपत्र खालच्या कोर्टात गेले नाहीत आणि त्यामुळं तो एक व्यक्ती किंवा तो क्लायंट ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला तो न्याय काय मिळू शकला नाही तर त्याच्याकडे असलेले कागदपत्र आणि माहिती त्याला प्रॉपर वे मध्ये त्याच्याकडनं घेता आली नाही किंवा त्याला देता आली नाही, त्यामुळे तो केस खालच्या कोर्टात जिंकू शकला नाही. तर अशा वेळेस आम्हाला पण वाईट वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी खरं तर कोर्टासमोर जायला पाहिजे होत्या पण त्याच्या अज्ञानामुळे गेल्या नाहीत आणि त्या गोष्टीसाठी खरा तर दोष आम्ही म्हणजे न्याय व्यवस्थेला पण देता येऊ शकत नाही. कारण जर क्लायंटचं अज्ञान असेल तर त्याला बोलतं करणं आणि त्याच्याकडनं माहिती करून घेणं एवढंच आपल्या हातामध्ये असतं. सर वन मोर क्वेश्चन. ऍक्च्युली सर आपण पाहतो की न्याय व्यवस्थेमध्ये जे रिझल्ट लागण्याची जे हे आहे ते कुठेतरी थोडासा वेळ जास्त लागतो. तर नेमकं त्याचं कारण काय असतं, कशामुळे एवढा जास्त वेळ आपल्याला लागतो, याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आहे सर. नक्कीच मित्रांनो, आपण बघतोय की काही केसेस ह्या वर्षानुवर्ष चालतात. जसं तुम्ही म्हणजे आपण ऐकतो पण ढोबळ मनाने की नाही नाही आता कोर्टात गेलं म्हणजे लवकर निकाल लागणार नाही. पण मित्रांनो बेसिक तर आपण हे बघायला पाहिजे की आपली न्यायाची संकल्पना जी आहे ती या गोष्टीवर आहे की एक गुन्हेगार सुटला तरी चालेल पण 100 निर्दोष लोकांना शिक्षा होता कामा नये. आणि प्रत्येक व्यक्तीला त्याच्या न्यायासाठी आपण असं एक उदाहरण घेऊ की एखाद्या व्यक्तीने खालच्या तालुका कोर्टात केस केलेली आहे, तालुका कोर्टामध्ये त्याच्या बाजूने निकाल लागला पण
त्याचा जो विरुद्ध प्रतिस्पर्धी आहे किंवा प्रतिवादी आहे त्याला असं लक्षात आलं की नाही, मला खऱ्या अर्थाने इथे मला न्याय मिळाला असं वाटत नाही, तर त्यासाठी त्याला पुढचं फोरम म्हणजे जिल्हा न्यायालय देण्यात आलेलं आहे. पण तिथे एखाद्याला वाटलं की नाही बाबा, मला कायद्यामध्ये ज्या काही गोष्टी माझ्या बघितल्या गेलेल्या नाहीत त्या मला असं वाटतं की माझ्यावर अन्याय झालाय, त्यानंतर त्या व्यक्तीवरती जर त्याला अन्याय झाले वाटतं तर तो हायकोर्टमध्ये येऊ शकतो. तर कायद्याचं पहिलं तत्व आहे की कोणत्याही व्यक्तीला असं वाटतं कामा नये की त्याच्यावरती अन्याय झालेला आहे आणि त्याची बाजू ऐकून घेतली नाही. त्यामुळे आपली न्याय प्रक्रिया अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचा पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि त्याचा पूर्ण न्याय मिळाला हे बघितलं जातं. तो न्याय कागदावरती राहायला नाही पाहिजे, तर त्याला खऱ्या अर्थाने तो न्याय मिळाला हे बघितलं जातं. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ लागतो. त्याबरोबर त्याला दुसऱ्या पण टेक्निकल गोष्टी आहेत. जसं असं आपण बघू की याबरोबर आज न्यायदान करत्या वेळेस आपल्याकडे जजेस लोकांची जी कमतरता आहे, कारण न्याय प्रणालीवरती हा जो ताण आहे, आपण बघतो की आज तुम्हाला लोकांना फक्त एवढंच दिसतं की न्याय व्यवस्थेमध्ये जजेस समोर दररोज प्रकरण निघत नाहीत. पण जे जजेस आहेत, आफ्टर ऑल दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग. आज जर ते काम करतायत 10 ते 5 ह्या वेळेत, त्यांच्याकडे जर 50 ते 100 प्रकरणं असतील तर त्यांना जर त्याच्यावरती खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर एक जज दिवसातनं एक 15 ते 20 प्रकरणं खऱ्या अर्थाने बघू शकतो. तर न्यायपालिकेवरचा हा ताण वाढतो. त्याचं कारण असं आहे की तिथं असलेली स्ट्रेंथ ती पण कमी पडते. तर त्याबरोबर म्हणजे न्यायपालिकेवर आज जजेसची असणारी संख्या आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यांना असलेलं, मी तर म्हणेल की इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे काही ठिकाणी. आज आपण बघतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आज न्यायव्यवस्थेसाठी नवीन नवीन कोर्ट होत आहेत. त्यामागचं शासनाचं आणि न्यायव्यवस्थेचं हेच धोरण आहे की लोकांना लवकरात लवकर स्पीडी न्याय मिळावा, यासाठी शासन आणि न्यायव्यवस्था हे पण प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, लोकांमध्ये आज न्यायाच्या बाबतीत आणि कायद्याच्या बाबतीत एवढा अवेअरनेस वाढलेला आहे की आज प्रत्येक माणूस त्या विरुद्ध जर काही अन्याय झाला तर पहिल्यांदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावतो. त्यामुळं त्या गोष्टीमुळं पण या सगळ्या प्रक्रियेमुळे न्यायालयावर येणारा ताण आणि त्यामध्ये थोडा बहुत जो काही विलंब लागतो तो हा या सगळ्या गोष्टीमुळे त्यामध्ये विलंब लागतो. सर, फास्ट ट्रॅक कोर्ट या कन्सेप्ट बाबत आम्ही बरंच ऐकलेलं आहे. नेमकी कन्सेप्ट कशी आहे आणि त्याचा खरंच फायदा होऊ शकतो का फास्ट ट्रॅक कोर्टचा सर? नक्कीच, कारण आपण सगळेजण ऐकतोय की आता क्रिमिनल मॅटर्स मध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट आलेले आहेत. तर फास्ट ट्रॅक कोर्ट घेण्यामागचा उद्देश असा आहे की जसं मी सांगितलं की सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर आपण जनरली ढोबळ मनानं लोकांना माहित असतं की न्यायालयात बाबा नाही एक क्रिमिनल प्रकरण चालू आहे फौजदारी स्वरूपाचं किंवा सिव्हिल स्वरूपाचं. सिव्हिल स्वरूपाचं म्हणजे संपत्ती विषयक न्याय जे दावे असतात तुमचे जमिनीचे संपत्तीचे, आणि क्रिमिनल म्हणजे जिथं गुन्हेगारी स्वरूपाचे जे दावे असतात ते. तर मोस्ट ऑफ हे जे गुन्हेगारी स्वरूपासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुप्रीम कोर्टने स्थापन केले. त्यामागचा उद्देश असा आहे की एखादी व्यक्ती आपण असं गृहीत धरू की त्याला एक जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये त्याचा खटला चालू आहे, जो आपण म्हणतो की सामान्य लोकांच्या दृष्टीने त्यामध्ये खूप वेळ लागतो. पण ज्यावेळेस असं गृहीत धरलं जातं की डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये त्याचा खटला त्याच्या विरुद्ध लागलाय, आज त्यावरती जन्मठेपेची केस चालू आहे आणि उच्च न्यायालयामध्ये त्यामध्ये अपील आहे आणि ती केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आहे. तर असं गृहीत धरलं जातं की माणसाचं आयुष्य जे आहे, उद्या जर त्याच्यामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये 4-5 वर्षानंतर निकाल लागून असं लक्षात आलं की नाही याच्यावरती जो काही गुन्हा आहे तो साबित होत नाही, तो माणूस निर्दोष आहे, तर हा 5 वर्षाचा 2 वर्षाचा किंवा 1 वर्षाचा जो काही काळ त्यांनी जेलमध्ये किंवा कैदी म्हणून घालवला आहे तो तर त्या माणसाच्या आयुष्यात न्याय प्रक्रियेमुळे परत येऊ शकत नाही. तर त्यामुळे सुप्रीम कोर्टने असा निर्णय घेतला की अशा तऱ्हेचे जे प्रकरण आहेत ते फास्ट ट्रॅक कडे जाऊन त्या माणसाच्या आयुष्यामध्ये जर उद्या असं लक्षात आलं की त्या प्रक्रियेमध्ये 1 वर्ष त्याचं जेलमध्ये गेलेलं आहे आणि त्या न झालेल्या चुकीमुळे त्याला शिक्षा भोगलेली आहे, तर त्याचा तो वेळ न्यायालय देऊ शकत नाही. एखाद्या जमिनीचं प्रकरण आहे तर आपण समजू शकतो की आज त्या जमिनीचा उपभोग त्याला आज 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर तो घेऊ शकेल, पण त्याचं गेलेलं आयुष्य हा कोणताच व्यक्ती देऊ शकत नाही. त्यामुळे फास्ट ट्रॅक ही संकल्पना येऊन असं ठरलेलं आहे की जे काही कैदी आहेत ज्यांच्या ज्या केसेस वर्षानुवर्ष चालत आहेत त्या फास्ट ट्रॅक कडे घेऊन त्यावर लवकरात लवकर न्याय देऊन त्या लोकांच्या आयुष्यामध्ये जो काही वेळ जाणार आहे तो न जाता तो त्यांना लवकरात लवकर न्याय मिळून ते समाज व्यवस्थेमध्ये लवकरात लवकर बाहेर यावे. Thank you, sir. Yes, Shruti, you may continue, madam. Sir, there is one more question from viewers. That is, would law field be affected after this lockdown
or cases would increase or decrease? Friends, now just like other business, I think this is one of the profession. Definitely, it's going to affect because one has to approach to the High Court because in this COVID situation now we are facing all this problem because other courts now they are working online. There is video conferencing and very limited matters now their court are taking, and that through only video conferencing. And definitely not only this field, in my view, all field they are going to be hampered, and each and every field they are correlated to each other. And definitely after some time will come on and definitely will improve. Now, I would like to consider Saili Munde with a great privilege to propose a vote of thanks to all dignitaries who have witnessed it as a memorable and successful event. Everyone, myself Saili Munde, studying in 8th standard at Synergy National School, Ambezukai, presents a vote of thanks to Mr. Vijay Ratange, sir. Sir, I'm so thankful to you as you have shared your experience with our students about your career and for motivating our students. I'm so thankful to Chairman of our school, Mr. Sandipan Reddy, sir, Principal, Mrs. Bhavika Shaha, and Coordinator, Mr. Tushar Joshi, sir. Friends, I would like to grab this opportunity to say thanks, and it's my immense pleasure to have interaction with students. And I will thank Sandipan Sirji, Nath Reddy ji, Ramakant Mane ji, and Principal Shaha ma'am for giving this opportunity to interact with the students. And I will hope all best of luck to the students in their future. नमस्कार सर. सर, सध्याच्या या कोविड-19 मुळे साहजिकच सगळीकडे एक कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या अशा काळामध्ये ही सिनर्जी फाउंडेशन संचलित आमच्या सिनर्जी नॅशनल स्कूलने हा जो सिनर्जी टॉक्स नावाचा उपक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी आम्ही विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करतो आणि आमचे विद्यार्थी त्यांची मुलाखत घेतात. तर हा एकंदर उपक्रम आपल्याला कसा वाटला आणि या बाबतीत आपलं मत काय ऍज अ फीडबॅक म्हणून आमची जाणून घेण्याची इच्छा आहे सर. प्लीज. मित्रांनो, मी तर खरंच सांगेल की आता हा जो उपक्रम आहे, आपण जी सध्या कोविड-19 ही जी परिस्थिती बघतोय, खरं तर भविष्यामध्ये हा उपक्रम हा आता आपल्या आयुष्याचा एक पार्ट होणार आहे. म्हणजे तुमच्या फील्डमध्ये किंवा माझ्या फील्डमध्ये आज सुद्धा माझे क्लायंट हे मला आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करतात. मी तर म्हणाल की प्रत्येकाने आता ह्या टेक्नॉलॉजीशी आपल्याला अपडेट होणं आवश्यक आहे आणि हा आपल्या आयुष्याचा एक आता आपण पार्ट करून घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येकाने आता ही जी आपण सिच्युएशन बघतोय भविष्याच्या येणाऱ्या 6 महिने किंवा वर्षभरामध्ये तरी हाच एक वे आहे की ज्या माध्यमातून आपलं हे शिक्षण आणि प्रत्येकाशी इंटरॅक्शन होऊ शकेल. तर हा एवढा छान उपक्रम आहे आणि तुम्ही लोकांनी जो राबवताय, मी तर खरं तर सगळ्यांना थँक्स किंवा सगळ्यांचं अभिनंदन करेल की हा खूपच छान उपक्रम आपण चालू केलेला आहे आणि अशा तऱ्हेनेच हा आपण उपक्रम पुढे चालवावा आणि विद्यार्थ्यांना त्यामुळे जास्तीत जास्त मार्गदर्शन लाभेल आणि घर बसल्या त्यांना प्रत्येक क्षेत्रातील तज्ञाशी त्यांची हितगुज, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या शंका कुशंकाचं निरसन होईल. थँक्यू सो मच सर. Thank you so much, sir. It's our privilege to be have to you as a guest speaker today. Thank you so much once again, sir. Thank you, ma'am. Just before we close down, since I stopped the live Facebook also. So Vijay, एखादी जीवनातली एखादी अशी घटना rather than your field also की जे मुलांसोबत आता काय की काही मुलं सोडतायत किंवा मुलांसोबत की एखादी घटना की जी शाळेमध्ये खूप आठवणीत असलेली घटना की ज्याचा त्या घटनेचा पूर्ण जीवनामध्ये त्याचा बराचसा फायदा झालाय. शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल किंवा पूर्ण याच्यामध्ये. प्लस तुझं शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात झालंय, म्हणजे छोट्याशा गावात पण झालेलं आहे, मोठ्या गावात झालंय आणि फार मोठ्या गावामध्ये, म्हणजे तिन्ही सेक्टर मध्ये. अशी एखादी घटना की जे मुलं त्याच्याशी रिलेट करू शकतील आणि त्याचा यू हॅव गेन्ड इन युअर लाईफ लेटर ऑन, त्याचा तुला फायदा झालेला आहे. मित्रांनो, नक्कीच म्हणजे अशा खूप घटना आहेत, पण एक मी असे सांगेल की ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो, म्हणजे 10वी पर्यंत माझं जे शिक्षण व्यंकटेश महाविद्यालय लातूर येथे झालेलं आहे.
तर मला आणखीन तो प्रसंग आठवतो की शाळेमध्ये असताना सरांनी आम्हाला आमचे मॅथ्सचे हुच्चे सर म्हणून आम्हाला मॅथ्स हा विषय शिकवायचे. मित्रांनो, खरं तर तो माझा आवडीचा विषय नव्हता, पण तरी पण हुच्चे सर जे शिकवण्यामध्ये त्यांचं एक कसब होतं ते खरंच छान होतं. आणि माझ्या लक्षात असं आलं की प्रथम सत्र परीक्षेमध्ये हुच्चे सरांनी जी काही घेतली होती त्यामध्ये मला खूप कमी मार्क पडले. सरांनी मला बोलून विचारले की बाबा तुला काय अडचण काय, म्हणजे या विषयामध्ये, म्हणजे तू इथं रेग्युलर असतो, सगळे प्रश्न तू व्यवस्थित सोडवतो, तरी तुला कमी मार्क का पडतात? त्यावेळेस मी सरांना सांगितलं की सर मला ह्या विषयामध्ये पहिल्यापासून एक असं म्हणा की एक भीती आहे माझ्या मनात किंवा त्यामुळे तो आवडत नाही. तर सरांनी मला सांगितलं की तू एकच काम करायचं, सगळ्यात पहिलं दररोज घरी गेल्यानंतर या विषयाचे मी जे काही तुला उदाहरणं देतो ते घरी गेल्यानंतर पहिले 5 उदाहरणं सोडवायचे. चुकले तरी हरकत नाही, पण दररोज 5 उदाहरणं सोडवणे या तऱ्हेने तू नित्य नियमाने ते चालू कर. माझ्या लक्षात आलं की ज्या गोष्टीमध्ये मला आवड नव्हती, पण सराच्या याच्यामुळं मी दररोज त्या विषयाची 5 उदाहरणं सोडायला चालू केली. पण पुढे भविष्यात त्याचा मला असा फायदा झाला की ज्या विषयामध्ये मला आवड नव्हती तो विषय 12वी पर्यंत माझा आवडीचा विषय झाला आणि 12वी मध्ये सगळ्यात जास्त मला मार्क मिळाले असतील तर ते मॅथ्स मध्ये. त्यामुळे मला तो प्रसंग आवडतोय की ज्या विषयामध्ये तुम्हाला एखाद्या आवड नाही, पण जर तुम्ही त्यात सातत्य ठेवून आणि त्याचा जर अभ्यास केला तर नक्कीच 100% तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं आवड होऊन तुम्ही त्यात तुमचं ध्येय साध्य करू शकता. Great story. So students, he is one of the most successful lawyers. तर लॉयर किंवा आपण ॲडव्होकेट किंवा लॉ फील्ड ही पण आता बेस्ट करिअर्स म्हणून आहे. इट इज कमिंग अप एज अ बेस्ट करिअर बिकॉज मोस्ट ऑफ द थिंग्स आर गोइंग टू कोर्ट. सो एव्हरीवन इन लाईफ शुड नो व्हॉट इज लॉ अबाउट. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जाल पुढे, पण लॉ तुम्हाला बरोबरच राहणार आहे की it has to be with you. So rather than running away from law, be with the law. जसं आता आपण सरांनी आपल्याला 1-2 गोष्टी सांगितल्या की लॉ असल्यामुळेच आपण कोविड आपण कंट्रोल करू शकलो. गव्हर्नमेंटने त्यांचा लॉचा उपयोग केला आणि आपण कंट्रोल झालो. तसंच आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत. सो थँक्यू विजय for enlightening our students. Thank you very much. Thank you, sir. Stories which you have shared were really inspiring and which could really feel if you are doing lot of good work for the people from low strata. की ज्यांच्याकडे काहीच नाही, या लोकांसाठी you are doing a lot of things. So thank you for inspiring us and thank you. So next time also we would love you to be on this Synergy Talks when the school opens for more learnings. Definitely. Thank you very much. Thank you so much, sir. Thank you. Yeah. Okay. So thank you, students. You were really wonderful. You have been really interacting. And if you see the chat box is completely full now. And be interactive. Start asking questions because questions are the only way you can really find answers. So when you ask a right question, so Saili, thank you very much. You and Shruti have done a marvelous job asking questions. Finding the same questions is really good thing. So when you start asking a question, your left brain and right brain starts working. That's the only thing you really realize when you start to analyze a question. What should I ask? So there are open-ended questions and there are closed-ended questions. So you have to be the right person. Asking right questions will lead you to the right path. So thank you very much for both of you doing a wonderful and marvelous job today. And again, thank you students for participating because without your participation, you will not get anything. अगर जिंदगी में कुछ चाहिए तो पार्टिसिपेशन इंपॉर्टेंट है. अगर हम लोग पार्टिसिपेट नहीं करेंगे ना, जैसा लास्ट टॉक्स में when किरण जेंडे said कि कोई हंस रहा था क्लास में, so he left his life. कोई हंसो या कुछ भी हो जाए, participate in whatever you do. That will really give more advantage or more clarity in life later on. ये तो बाद में पछताना पड़ेगा कि अरे यार मैंने पूछा होता तो अच्छा होता. So ask the questions. Somebody will know or not know, but keep asking questions. Keep inspiring yourself, keep motivated, and what Vijay sir has rightly said, start reading books.
books are the best friends in anything. If you are in a lockdown situation like this, books have really immensely helped. So start reading books. Apart from whatever you are doing, what he said, Vijay sir said, he read at least 10-20 pages every day, and then you will create a habit. So 21 days, if you do the same thing again and again, you develop a habit. And developing a habit is one of the biggest skill that you require. So thank you very much, students. So see you on Wednesday for the next Synergy Talks. So thank you, Vijay. Thank you, Sandeepan. Yeah. Okay.